बसा. तुम्ही सगळेजण कॉलेजमध्ये आला असतात तर बरं झालं असतं. 2-4 प्रश्न विचारायचे आहेत मॅडम. आज पेपरमध्ये आलेल्या त्या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया हवी होती आम्हाला. ती तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा घेऊ शकला असतात. बातमी वाचून तुम्ही आता ती द्याल तीच खरी प्रतिक्रिया. 2-3 तासांनी ते ठरवून दिलेलं उत्तर असेल तेव्हा. ठीक आहे, विचारा. मॅडम, तुमच्या कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांना तुम्ही रस्टिकेट केलंय, कशासाठी? कारण त्या दोघांच्या गटात मारामारी झाली म्हणून. दुसरं काय? आणि माझ्या कॉलेजच्या आवारात असं काही घडलं तर मी ते खपवून घ्यावं असं तुम्हाला वाटतं? मग प्राध्यापक निमकरांना तुम्ही निलंबित करणार आहात? कशासाठी? असं बघा मॅडम, रेस्टिकेट झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना कायद्यानं निर्दोष ठरवलेलं आहे. उलट प्राध्यापक निमकरांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. प्राध्यापक निमकरांनी खून केलाय असं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. बरोबर आहे, पण सर्वांना जर समान न्यायाचा विचार केला तर कॉलेजातील हुल्लडबाजीपेक्षा खुनाचा गुन्हा गंभीर समजला पाहिजे. आणि म्हणून प्राध्यापक निमकरांना मी निलंबित करायला हवं? नो वे. ते निरपराध असतील तर त्यांना तुम्ही पुन्हा घेऊ शकता मॅडम. प्राध्यापक नेमकर निरपराधच आहेत. कशावरून? माझं मन मला असं सांगतं. कारण प्राध्यापक नेमकरांना मी खूप चांगली ओळखते आणि मी त्यांना नुसती ओळखतच नाही तर. त्या दृष्टीनं प्राध्यापक नेमकर आणि मी विद्यार्थी दशेपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आम्ही चांगले मित्र आहोत. आणि म्हणूनच मी खात्रीपूर्वक सांगू शकते की प्राध्यापक निमकरांच्या हातून असं कृत्य घडूच शकत नाही. पण ते कोर्टात कायद्याच्या दृष्टीने दोषी ठरू शकतात, बरोबर ना? आय डोंट नो. कारण मला काही कायद्याचं ज्ञान फार नाहीये, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. त्या दोघांना तुम्ही कॉलेजात घेणार? मी नाही सांगू शकत. निमकरांच्या अटकेने हादरून जाऊन तुम्ही हा निर्णय अस्वस्थ मनस्थितीत घेतलाय असं म्हणता येणार नाही. मग काय म्हणता येईल? नाही, मला आता काहीच म्हणायचं नाहीये. पण मॅडम, हे बघा, मला वाटतं तुम्हाला हवी ती प्रतिक्रिया मी दिली आहे. यापेक्षा अधिक बोलण्यासारखं माझ्याकडे आता काहीही नाही. नमस्कार. ना हो हो, काय झालं तुम्हाला? हळूहळू. हो, ठसका लागला होता ना तुम्हाला आता? नाही नाही. नाही, आणि माझा जीव घाबरा झाला होता. काय हो, तुमच्या पलंगाखाली पाण्याचं भांड मी ठेवलं होतं, मग तुम्ही इथं का आलात? ते जीव घाबरा झाला होता म्हणालो. काय तुम्ही होता? आहे 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 ना, आहे. तुम्ही इथे बसा, बघू प्लीज. काय होतंय? काही नाही बाई, विचार करून करून डोकं फिरायची वेळ आली. काय सुचत नाहीये, काय सुधरत नाहीये मला. काळजी करून भविष्य बदलणार आहे का? मग काळजी तरी काय आणि किती म्हणून करायची? ही वाक्य कॉलेज मधल्या पोरापोरींना ऐकवायला बरी आहे. तुम्हाला काय ऐकवतेस? हे 70च्या जवळ पोचलेल्या म्हाताऱ्याला ऐकवतेस. आणि तुझं तरी काय बाई? तुला पण शांत झोप लागली होती, माझ्यामुळे मोडली ना. काय खरं की नाही? माणसानं दुनियेला फसवावं, स्वतःला फसवण्याचा मूर्खपणा करू नये. तू पण रात्रभर जागी होतीस ना माझ्यासारखी, होय की नाही?
काय होणार आहे बाई उद्या कोण जाणे. तुम्ही उद्या जाणून बुजून म्हणालात ना, म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोर्टात जे काही घडणार आहे ते उद्या नाही, आज घडणार आहे. आज काही तासातच घडणार आहे ते. सूर्य उगवला की दिवस सुरू होतो असं मानतात. स्वतःला फसवणं नाही होत. मग काय करू मला सांग, काय करू काय? माझ्या या चुकीबद्दल किंवा माझ्या गुन्ह्याबद्दल मला तुरुंगात लटकावा, मला फासावर ठेवा ना तिकडं, तर जयाच्या जागी मला ठेवा तिथं. काय अण्णा तुम्ही शांत व्हा प्लीज. हा त्रास करून घेताय तुम्ही. होय, आमचा पराजबे वकील आहे ना, त्यांनी एकदा भयानक आग्रह केला म्हणून त्याच्या घरी व्हिडिओवर मी शोले बघितला होता. शोले माझ्या वयामुळे म्हण किंवा माझ्या जयाच्या तिकडमपणामुळे म्हण, त्या शेनीमधलं एक वाक्य गेले 4 दिवस माझ्या कानामध्ये घुमतंय. वेळ लागायची पाळी आली मला. बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ए बाई, तू नको रडू, रडू नको. जे काय व्हायचं असेल त्याला आपण आता सामोरं जायला हवं. उद्या उद्या नाही, आज. रडू नको तू, रडू नको. थँक्यू व्हेरी मच. माझे यापुढचे साक्षीदार आहेत प्राध्यापक विश्वनाथ लेले. विश्वनाथ लेले हाजीर हो. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. प्राध्यापक लेले, तुम्ही रतनबाई महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होतात? हो, अलीकडेच मी निवृत्त झालो. मयत प्रकाश उर्फ पक्या याचा कॉलेजच्या आवारात गोळी झाडून खून करण्यात आला, त्या दिवशी तुम्ही तिथे होतात? हो. का? त्याचं काय, मी जरी कॉलेजमधून निवृत्त झालो तरी मी कॉलेजमध्ये जात असे, कारण माझी नाळ कॉलेजची बांधली गेली होती. नाही म्हणजे कॉलेजच्या समारंभांना, माझ्या जुन्या प्राध्यापक मित्रमंडळींना भेटायला मी कॉलेजमध्ये जात असे. कधीकधी माझा वेळ घालवण्यासाठी देखील मी कॉलेजमध्ये जात असे. ओके. प्राध्यापक सॉरी आरोपी विजय निमकर यांना तुम्ही ओळखता? चांगलाच. नाही, तसे मला ते ज्युनियर होते. आरोपीनं पक्याचा गोळी झाडून खून केला त्यावेळी. ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझे मित्र साक्षीदाराला गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तो घडल्याचं किंवा आरोपीने तो केल्याचं सुचवत आहे. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. मिस्टर जगदाय, यू प्लीज रिफ्रेम युअर क्वेश्चन. येस मी लॉर्ड. ज्यावेळी गोळी झाडली गेली त्यावेळी तुम्ही कुठे होतात? पहिल्या मजल्यावर, बाल्कनीत. त्यावेळी नेमकं काय झालं, म्हणजे तुम्ही काय काय पाहिलं ते कोर्टाला सांगाल? ऑफकोर्स. नाही म्हणजे खरं बोलण्याची शपथ घेतली आहे ना मी. नाही म्हणजे ही जनरल सेक्रेटरी पदाची निवडणूक, ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी होणार होती. त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आपापल्या समर्थकांसह घोषणा देत होते. त्यामध्ये एक मुलगी, मला वाटतं ती प्रिन्सिपल सुधा जोशींची मुलगी, कारण तिच्या बाजूने काही मुली घोषणा देत होत्या. हे घोषणायुद्ध चालू होतं.
दोन्ही पार्टी एकमेकांच्या समोर आल्या तेव्हा काहीतरी ठिणगी पडणार असं वाटत असतानाच कॉलेजच्या एक प्राध्यापिका सुनंदा सोनावणे या त्या गर्दीमध्ये घुसल्या. मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. अर्थात मुलं शांत झाली नाहीत तो भाग वेगळा. ते बघताच प्राध्यापक निमकर तीरासारखे त्या गर्दीमध्ये घुसले आणि मुलांना बाजूला सारू लागले. एवढ्यात पक्या, मयत पक्या, जो या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता आणि जो गुंड होता तो मॅडम सोनावणेबाईंच्या बाजूला आला. ते पाहिल्यानंतर निमकर सरांनी सोनावणेबाईंना बाजूला केलं आणि गर्दीमधल्या एका मुलाचं पिस्तूल आपल्या हातात घेऊन पक्यावर नेम धरून गोळी झाडली. एक प्रकारचा सन्नाटा पसरला. मुलं सगळी सैरावैरा पडू लागली आणि मयत पक्या आणि प्राध्यापक निमकर पिस्तूलधारी असे दोघं जण तिथे थांबले होते. हे दृश्य माझ्यासारख्या शेकडो जणांनी पाहिलं आणि पुढचं सगळं आपणाला माहीत आहे. That's all, my lord. Your witness, please. The court is adjourned till next Wednesday. लाईट मिळेल का इन्स्पेक्टर? इथे सिगरेट ओढण्यास मनाई आहे. हो, आय एम सॉरी. बरं, काय म्हणते हो निमकरांची केस? मी ओळखला नाही तुम्हाला. किती वर्ष आहात पोलीस स्टेशनला? 8. माझा जन्म पार्ल्यातच झाला आणि पार्ल्यातच गेला. एक्सक्यूज मी. होय. आयुष्यभर एकाच गावात राहून गावातल्या घडामोडी कळत नाहीत, मग पोलीस स्टेशन मध्ये राहून? नाही, ते मलाही कळतंय हो. गावात घडलेल्या गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर बिघडतात हे चांगलं माहिती आहे मला. मुद्द्याचं बोला. हे आवडलं बरं का, मुद्द्याचं बोला. काय खरंय, जनतेच्या सेवकानं वेळेची किंमत ठेवलीच पाहिजे. मी निमकरांचा दोस्त, रतनबाई कॉलेजचा माजी विद्यार्थी, व्यंकटेश प्रधान नाव माझं. सगळे मला मन्ना प्रधान म्हणतात. इथे हाकेच्या अंतरावर माझं गॅरेज आहे. आणि आणखीन एक मुद्द्याची गोष्ट सांगतो. मी निमकरांच्या प्रत्येक तारखेला जरी कोर्टात हजर नसलो ना तरी या केसला तुम्ही कशी काय वळणं देताय ना याच्याकडे माझं बारीक लक्ष आहे. हे बघा मिस्टर प्रधान, मी एक सभ्य माणूस म्हणून तुमचं ऐकून घेतोय, पण तरी काहीही बिनबुडाचं बोलाल आणि मी ऐकून घ्यावं अशी अपेक्षा कराल तर ती चुकीची आहे. नाही इन्स्पेक्टर, तुम्ही सभ्य आहात याविषयी माझ्या मनात आतापर्यंत अजिबात शंका नव्हती. पण तुम्ही आता स्वतःला सभ्य असं विशेषण लावून घेतल्यामुळे मात्र ती शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे. आता ती शंका रास्त आहे की नाही हे बघण्याची संधी मी तुम्हाला माझ्या एका प्रश्नानं उपलब्ध करून देतो. मला सांगा, लेल्यांनी कोर्टामध्ये आय विटनेस म्हणून निमकरांनी ज्या व्यक्तीवर गोळी चालवली असं सांगितलं त्या मयत पक्याच्या खिशामध्ये गोळ्यांनी भरलेलं रिव्हॉल्वर सापडलं, ही गोष्ट तुम्ही का लपवता? तुम्हाला काय म्हणायचं काय मिस्टर प्रधान, मन्ना प्रधान? आणि मला काय म्हणायचंय ही गोष्ट तुम्हाला चांगलीच कळलेली आहे इन्स्पेक्टर शिंदे. आता तुम्ही सभ्य आहात किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो. जोपर्यंत पोलीस कुठल्या निश्चित निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत कुठलीही माहिती जनतेला कळू नये असा दंडक आहे. दंडक आहे म्हणजे कुणाचा? कायद्याचा की फायद्याचा? तुमच्याशी विनाकारण वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही, अर्थ नाहीच आहे हो, कारण अर्थ असताना तर तुम्ही माझ्याशी वादच घातला नसतात. मला सांगा इन्स्पेक्टर, निमकरांसारखा प्रोफेसर जो कॉलेजमध्ये लोकप्रिय आहे तो भर वस्तीमध्ये गर्दीमध्ये एखाद्या माणसाच्या अंगावर गोळी कशाला झाडेल? आणि जो मेला तो काय मोठा सद्गुणांचा पुतळा होता आणि आपल्या खिशामध्ये भरलेलं रिव्हॉल्वर घेऊन घरात चालला होता पोराला खेळायला द्यायला? तुमच्या एक लक्षात येत नाहीये इन्स्पेक्टर, अशा अपराध्यांना पाठीशी घालून तुम्ही नव्यानं जन्माला येणाऱ्या अपराध्यांच्या तोंडी समाजाला देत आहात. प्रधान, वेळ पडली ना तर तुम्हालाही मी लॉकअप मध्ये ठेवीन. इन्स्पेक्टर शिंदे,
मला लॉकअप मध्ये टाकणं म्हणजे कुणाला लाईट देणं इतकं सोपं वाटलं काय तुम्हाला? अंगावर वर्दी आहे म्हणून गप्प आहे. वर्दी उतरवून बाहेर या. भेटूया, सवडीने भेटूया. हो भेटूया ना, पण निमकरांची सुटका होईपर्यंत मला सवड नाहीये. त्यानंतर कधी भेटायचं ना ते ठरवूया आपण. काय? बाब्या शेठ, बोला काय पाहिजे? भंगारचा माल आहे, विकायचा आहे. घेणार? शेठ नाहीत. तुम्ही घ्या, पाहिजे तर माल बघून घ्या. सांगितलं ना एकदा शेठ नाहीत म्हणून. ते पण सांगितलं ना दुसऱ्यांदा तुम्ही घ्या म्हणून. काय माल काय? चांदी आहे. चांदी नको. चांदी होईल. काय भाव देणार? आयटम तर बघून घ्या पहिले. कुठं आहे कुठं माल? बाहेर गाडीत ठेवलाय. तू थांब बाहेर गाडीत, मी आलो. येडाय का तू? तुझ्यावर आपला विश्वास नाही. तुला इथून घेतल्याशिवाय मी जाणार नाही. पोलिसांना फोन केला म्हणजे? का माल काय चोरीचा आहे वाटतं? म्हणून तर आलो नाही इथं. कॅश नाही आता आपल्याकडे द्यायला. कॅश नकोय, घोडा हवाय. कुठून आला रे तू? खूप बोलतो. मशनात ना. तुला काय करायचंय? हा, चल माल दाखव. चल दाखवतो, चल. माल आता बघू का? एक मिनिट. तो बघा. बघतो हो का? हा बघा बघा. चल 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 बाबा. जास्त आवाज करत नाही, सांगून ठेवतो. चल तुझे यायला बाहेर ये. चल 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 तुझे. काय झालं? मला चांदी नको. नको चांदी? तुझं कौतुक करू, कौतुक करू. मारू नका, मारू नका. काय रे, कॉलेजमध्ये मारामारी करायला गेला होता? हो गेलो होतो. कोणी पाठवलं होतं? ते जगताप दादानी पाठवले. जगताप दादानी. हा, घोडा नेला होता काय? हो. हा, पक्या काय तुझ्या बंदुकीतल्या गोळीने मेला? हो. कुठे आहे काय कुठे? काय घोडा? कुठे आहे? तो मास्तरांना दिला मी, नेला पोलिसांनी. हा, हे बघ, कोर्टामध्ये साक्षीला बोलवेपर्यंत ह्याच्यातलं जर का काय बोललास ना, ओढून टाकेन. इथे तुझं स्मारक बांधेन. मारू नका मला. साक्ष देशील की नाही? देईन. आता कसं? काय नाव म्हणलं तुझं? बाब्या. बब्या. शान माझ्या बाबडू. तू गाव कर. चल रे किरण.